नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील नागमंडल एक नाट्यार्थ शोधक्रीडा या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागातील तिसरा भाग वाचतोय. दुसऱ्या भागातील शेवटच्या वाक्यापासून सुरुवात करतो. आता स्त्री तत्वाशी संबंध आलेल्या उर्वरित पुरुष तत्वाचे काय होते? त्यांना कोणती गती प्राप्त होते? भोग पुरुषाची व्यथा फिर्याद अशी आहे. मी आता काय करू, कसा जगू? जे कवडीमोल आहे ते आयुष्य जगून मी काय करू? त्याने स्वसुखशय्येशी इमान राखत फक्त स्वांत सुखाय भोग घेतलेला असतो. त्याचा कर्मभोग सर्जनासाठी नसतोच. त्यामुळे त्याचे शरीर तर काहीच प्रसवत नाही, ते तर अशक्यच. पण त्याचे मनही वांझ राहते. पण स्त्री मात्र शरीर मनाने गर्भिणी राहून पुत्र प्रसवून पूजनीय माताही झालेली असते. या पार्श्वभूमीवरची त्याच्या कवडीमोल आयुष्याची ती कवडीमोल फिर्याद व्यथा. आणि तो प्रीतिपुरुष. त्याच्या मनाची घालमेल काय आहे? मी जाऊन तिला का पाहू नये? मी तिला सर्व काही दिलं आहे. तिच्यात मी इतका गुंतलो होतो. माझी राणी, त्या माझ्या रात्रीचा सुगंध, स्वप्नाचा बहर. पण ती पहिली प्रीत जीवनात एकदाच येते आणि जाते. ती पहिली प्रीत कुणाही प्रीतिपुरुषाला परत करता येणे अशक्य. ते तिच्या शरीरातले शरीरापलीकडले घेणे, तिला शरीरापलीकडले देणे पहिल्या प्रीतीतच शक्य. आणि म्हणून तो ज्यापासून स्पर्श संवेदना पोहोचत नाही आणि जिथे राहण्याने तिची स्वप्ने बिघडणार नाहीत, अशा तिच्या लांब सडक अशारीरिक केसात घर करून राहतो आणि आत्मविलीन होतो. पण तिचा मात्र हा मातृसत्वपूर्ण कामनिवृत्तीचा आणि परिपक्व जीवन समजुतीचा काळ. नागाच्या सांगण्यावरून त्या ज्ञानफळाचा आस्वाद घेण्यापूर्वीच्या अवस्थेत परत जाण्याचा हा काळ. म्हणून आता असाही अशारीरिक प्रीतिपुरुष या मातृसत्वाला सहन होत नाही. या तिच्या मातृ अस्तित्वाशी नाते जोडू पाहणाऱ्या त्या असल्या अशारीरिक प्रीती अस्तित्वाच्या जाणीवेनेही तिचे डोके जड होते आणि ती त्याला जन्मभर सोबत करीत असलेल्या व्यवहारी पुरुष रूपाच्या मदतीने आपल्या डोक्यातून काढून टाकते आणि त्याच्या मृतदेहाला विधियुक्त अग्नी देण्याची व्यवस्था पुत्रहस्ते करते. मात्र साश्रू नयनांनी ती त्याच्या मृतदेहाकडे टक लावून पाहते आणि नमस्कार करते. कारण प्रीती, रती, मातृत्व सर्व काही त्याने तिला दिलेले असते. त्याबद्दलची ही अश्रुपूर्ण कृतज्ञता स्त्रीच्या पुरुषत्वाबरोबरच्या जीवनयात्रेचा असा शेवट होतो. सृजन एवढेच त्याच्या प्रीतिरतीचे कार्य असते, ते आता संपलेले असते. 4. नागमंडल नाट्यार्थ 4 पातळ्यावरील कामभावाचे संमिलन. आपण विविध अनुभव विविध पातळ्यांवरून घेत असतो. प्रत्यक्ष, स्वप्न, जागृत, स्वप्नरंजन, भ्रम, अर्धकल्पित, कलासर्जन, कलास्वाद, श्रवण, वाचन अशा विविध पातळ्या याबाबत संभवतात. नागमंडलमध्ये अशाच काही पातळ्यांवरचे कामभावाच्या अनुभवाचे संमिलन आपल्याला प्रत्ययाला येत असते. स्त्री आणि पुरुष यांच्या 2 प्रत्यक्ष मानवी शरीरांची रतिक्रीडा हा वास्तव पातळीवरचा काम अनुभव. पती पत्नी, प्रियकर प्रियसी, नर मादी अशी ही स्त्री पुरुष युग्मे हा काम अनुभव घेत असतात. एकमेकांच्या शरीर मनाला आनंद देत घेत असतात. या शरीर मिलनातील काम अनुभव सुखाला वास्तवातील स्त्री पुरुष युग्माचे अस्तित्व आवश्यक. पण या युग्मातील स्त्री पुरुष अप्राप्य असेल किंवा पुरुषाला स्त्री अप्राप्य असेल तर तिच्या किंवा त्याच्या कामभावाला कडिकुलपात कोंडून ठेवले असेल तर राणीच्या कामभावाला इथे असे कडिकुलपात कोंडून ठेवले आहे. वास्तवातील स्त्री पुरुष युग्माचा शरीर संग तिला नाकारला गेला आहे
आणि ऋतुप्राप्तीनंतरची तिच्या शरीराच्या अणुरेणूंची ती तर निसर्गाने दिलेली सळसळती गरज आहे. वास्तवातील जाणीवेच्या हातात तर काहीच नाही. तिथे कडी कुलूप आहे, पण तिच्यापाशी असलेले सामूहिक नेणिवेचे विश्व तर तिला खुले आहे. अनादी नरमादीचा आदिसंग या नेणिवेमध्ये युगायुगातून प्रवाहित होऊन आलेला असतो. स्वप्नांचे विश्व या नेणिवेतील अशा संघांच्या आविष्काराला मुक्त असते. पुरुषतत्वाचे प्रतीक असलेला तो नेणिवेतील आदिनाग राणीच्या स्वप्नात येऊ लागतो. रूप पालटण्याची ती आदिकिमया तो करू लागतो. राणीच्या स्वप्नशेजेवर तो तिला हव्या असलेल्या पुरुषाच्या रूपाने येऊ लागतो. तिच्या शरीराला रतिधुंद स्वप्नभोग देऊ लागतो. कडिकुलपात बंदिस्त असलेली राणी या कामिनीला पडत असलेले नागमंडल हे एक स्वप्न. पण या युगायुगामधून सामूहिक नेणिवेच्या प्रवाहातून येणाऱ्या नरमादीच्या आदिसंगाला सुषुप्ती स्वप्नच, निद्रिस्त स्वप्नच हवे असते. आणि असते असे काही नाही. माणसे जागृतावस्थेतही अगदी समाधीतुल्य तन्मय स्वप्ने जगत असतात, भोगत असतात, स्वतःची, दुसऱ्यांची, साऱ्या विश्वाची. कल्पकतेचे देणे असलेल्या राणीचे हे जागेपणीचं जिवंत स्वप्न असू शकते. तसे आपल्याला भावू लागते. तिच्या या स्वप्नवत आत्ममग्न तंद्रीत तो नागांचा, तो पुरुषाचा शरीर संग ती भोगत असते. जाणीव नेणीव या सीमारेषेवरील हा संग, जाणीव नेणीव यांच्या एकमेकींच्या विळख्यातील हा संग. सुषुप्नी स्वप्न आणि जागृत स्वप्न या दोन्ही अवस्थांमधील तिची नागाशी जी रतिक्रीडा आहे ती तशी परपुरुषाच्या बरोबरची रतिक्रीडा नाहीच. हा तिच्या जागृत वा निद्रिस्त स्वप्नातला नाग हा परसृष्टीतील प्रियकर नाही. हा तिच्या नेणिवेत असलेला अनिमस पुरुषतत्व आहे. ती आणि तिच्यातील अनिमस यांचीही रतिक्रीडा आहे. प्रत्येक व्यक्तिमात्राच्या नेणीवकोशात अव्यक्तपणे नांदणारे एक चैतन्यमय सर्जनशील केंद्र असते. त्याला डॉक्टर नायमन यांनी युरोबोरस उरगमंडल अशी प्रतिकात्मक अर्थाची मानसशास्त्रीय संज्ञा दिली आहे. युरोबोरस म्हणजे स्वतःच्या मुखाने स्वतःची शेपटी पकडणारा उरग सर्प हा उभयलिंगी असतो. स्वतःच्याच शेपटीने स्वतःच्याच ओठांतून मुखयोनी मार्गे स्वतःच्याच देहात शिरायचे आणि स्वतःचेच रतिसुख भोगायचे. स्वतःमधील पुरुष रूपाने आपल्यातीलच अनिमाला रतिसुख द्यायचे, अशी ही एक आदिम मनोवस्था. नेणिवेची उरगमंडलात्मक मनोवस्था सर्व सर्जनशील क्रियांची आणि कलांची गंगोत्री मानली जाते. डॉक्टर नायमन हे या उरगमंडलाला जीवनाला प्रसवणारे एक सर्जनशील केंद्र असे मानतात. राणीची स्वप्न रतिक्रीडा आणि स्वप्नरंजन रतिक्रीडा म्हणजे तिच्याच नेणिवेतील हे उरगमंडल आहे. यातून गर्भार्पण, अपत्यप्राप्ती हे शक्य. अनादी अनंत अशा विश्वपसाऱ्यातील आणि जाणीव नेणिवेच्या अमर्याद तळघरातील अघटित आश्चर्ये या मिथकथा, लोककथा वाहून आणीत असतात. त्यांना कधी संदिग्ध तर कधी मर्यादित जीवनार्थ सांगायचा असतो. त्यांना वास्तवातील घटिते सांगायची नसतात. म्हणून आपण म्हणूया की ही कडिकुलपात अडकून पडलेली राणी तिच्याच देहमनातील नागराजाच्या रतिभोगाचे खरेखुरे कृतिशील स्वप्न भोगते, गर्भार राहते, बाळाला जन्म देते. तिच्या पुढील विकासाला आवश्यक अशा नव्या जाणीवेला जन्म देते. स्वप्न वास्तवाच्या सीमारेषेवरील ही लोककथेतील घटिते खरीही आणि खोटीही, ती खऱ्या खोट्या पलीकडील सत्याची सूचक असतात. येथे गिरीश कर्नाड यांच्या आंग्ल नागमंडलाच्या कव्हर पेजवरील एक विधान अधोरेखित करण्यासारखे. राणीज प्रेडिकमेंट poignantly reflects the human need to live by fictions and half-truths. The need not to push the search for truth beyond the point where the whole edifice of day-to-day living may come troubling down. 5. नागमंडल नाट्यार्थ 5. विविध स्तरांवरील स्टेजेस,
स्त्री जीवनातील कामभाव चित्रे. कुमारिकांपासून वृद्धांपर्यंत विविध स्त्रिया आपल्याला नागमंडलमध्ये भेटतात. त्यांच्या बोलण्या चालण्यातून होणारी त्यांच्या वैयक्तिक कामभाव आणि एकूणच कामभाव याबद्दलची टीका टिप्पणी पाहण्यासारखी. प्रथम आपल्याला भेटतात ज्योती. त्या सगळ्या तरुण कुमारिका दिसतात. याबाबत त्या त्यांच्याच प्रतिनिधी वाटतात. या कुमारिकांना कामजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव नसतो, पण या अल्लड अजाण कुमारिकांना आपल्या आपल्यात या कामभावाबद्दल खूप बोलायचे असते. बोलण्याच्या पातळीवरचा हा कामभावाबद्दलचा त्यांचा आविष्कार मोठा मिश्किल आणि उपरोध उपहासाने रसरसून भरलेला. त्या दूर प्रदेशात जमतात आणि तरुण वृद्ध दाम्पत्याच्या कामजीवनाचे त्यांच्या गप्पा रंगवतात. ती दोघं लवकरच झोपी गेली. माझा मालक, त्याची काकडीसारखी कोवळी रसरशीत बायको, माझा मालक त्याच्या बायकोच्या गात्रांची मेजवानी भोगतो ग. माझी म्हातारी मालकीण म्हाताऱ्या मालकाच्या शेजघरात गेली, तर म्हाताऱ्याच्या शेजघरातून एक तरुणी धावत बाहेर पडली. म्हातारीनं म्हाताऱ्याला जाब विचारला. मला काहीच माहीत नाही, असं त्याचं उत्तर. अगं मग काय धमाल, हे भांडण आणि हा आरडाओरडा. आणि नाग राणीचं चुंबन घेतो आणि ज्योती फिदी हसतात. आत्ता गा आपण काय करूया? मी सांगितलं होतं मला हे असं पाहायची सवय आहे बाई. शांत राहा ग. आणि नाग राणी एकमेकांना आलिंगन देतात. ज्योती त्यांना साथ देतात. या ग या, आपण नाचूया. त्या सर्वजणी जण स्वतःच ते आलिंगन गीतनृत्य भोगतात. नंतर आपल्याला सतत भेटत राहते राणी, एक विवाहिता. या विवाहितेच्या जीवनात प्रीती, रती, निर्मिती या साऱ्या कामसंबंधित पायऱ्या येऊन जातात. कुमारी, ऋतुमती, प्रणयिनी, विरहिणी, कामिनी, गर्भिणी आणि अखेर माता आणि कामनिवृत्ता. स्त्रीच्या या साऱ्या अवस्थांचा आलेख राणी या स्त्री रूपातून पाहावयास मिळतो. स्त्रीला नको नकोसं वाटणारं आणि हवंहवंसं वाटणारं कोणते कामजीवन त्यांचे हे सुंदर, तरल आणि परिणित चित्र. आणि एक वृद्धा येते. तिच्या जीवनातून तिचा पुरुष कायमचा निघून गेला आहे आणि ती वृद्ध आहे. तेव्हा ते कामजीवन तिच्या वाट्याला येणे आता अशक्य आहे. ती त्या पलीकडे गेलेली, पण म्हणूनच ती तरुण स्त्रीच्या कामजीवनात रस घेणारी आणि वेगळ्या पातळीवर तृप्त होत असणारी, आपल्यातून आता जन्म न घेणारे असे ते दुसऱ्या स्त्री रूपाला अर्पण करणारे, असेही हे वेगळ्या स्त्रीचे वेगळ्या पातळीवरचे कामजीवन. आणखी एक वृद्धा, आणखी वेगळी. ती व तिचा म्हातारा नवरा. एरवी जन्मभर व्यवहाराची गाठ पडलेली. संशय, जाबजबाब, भांडण, आरडाओरडा, तिचं कल्पक जीवन या व्यवहाराच्या रामरगाड्यात जन्मभर कोंडून राहिलेले. व्यवहारातले कामजीवन, सर्जन संपलेले, पण कल्पकतेच्या पातळीवरील तिच्यातील सर्जन मुक्त झालेले. ती आता काम अनुभवाबद्दल स्वतःच्या नव्हे तर स्त्रीच्या जीवन प्रवासातील सर्व पातळ्यांवरील काम अनुभवांबद्दल खूप बोलू शकते, मुक्तपणे सांगू शकते. त्यासाठी वृद्धा मोठ्या हुशार कल्पकतेनं माध्यम निवडते, कथा. आणि अखेरची ही चिरतरुण कथा. स्त्रीमधील सृजन तत्वाचे स्त्री अशी ही कथा, ही कल्पस्त्री कथा, ही आपल्या रसिकतेच्या साऱ्या इच्छा पूर्ण करते. ती स्वतः काहीच न भोगता स्त्री जीवनाबद्दल, तिच्या कामभावाबद्दल सर्व काही सांगते. स्त्री जीवनाशी एकरूप होऊन परत अलिप्त, तटस्थ राहून बोलते, गाते, नाचते. ही स्वप्नसुंदर स्त्रीरूपिणी कथा स्त्री जीवनातील साऱ्याच कामभावाचे सारतत्व सांगत निघून जाते. 6. नागमंडल नाट्यार्थ 6. उत्कट जीवनेच्छेचे कार्य. राणीच्या मुख्य कथेला चालना देणारी गोष्ट म्हणजे कुरडवाची गोष्ट. प्रथमदर्शनीच लक्षात येतं की कुरडवा हे राणीला प्रीती, रती, निर्मिती बहाल करणारे, तिच्या चेतना पेरणारे,
उत्कट जीवनेच्छेचे प्रतीक आहे. अपर्णा हा कुणा मानवी पुत्राला जन्म देणारी स्त्री आणि काळोख कापण्णाला जन्म देणारी ही, अशा या दोघी बहिणी. माणसाच्या जन्माला त्यांच्या सर्जनशीलतेला ही मदत करत असते. राणीलाही ती याचसाठी भेटत असते. नव्या सर्जनासाठी तिच्या उत्कट जीवनेच्छा निर्माण करीत असते. सर्जनशील जीवन जगण्याचे भान तिला देत असते. ती येते आणि राणीच्या जीवनात मोठे सर्जनशील परिवर्तन घडवून आणते. आणि या नाट्यकथेबाबत बोलायचे तर तेथेही मोठे कथा परिवर्तन घडवून आणते. म्हणून राणी आणि नाट्यकथा या दोहोंतही परिवर्तन घडविणाऱ्या कुडवाला सर्जनशील मातृसत्व असेही म्हणता येईल. राणीची ऐहिक माता 7 समुद्रापलीकडे राहिली आहे, पण तिचा येथील सारा आत्मिक विकास करावयास आलेली ही तिची दैवी माताच आहे. या नाट्यकथेला पहिला जन्म घालणारी ती लेखकाची पहिली कथा, पण तिच्यात प्राण ओतणारी, तिच्या द्विजत्वाचे सत्व ओतणारी ही अज्ञाताच्या प्रदेशातून आलेली अलौकिक सर्जन माताच. एक संदिग्ध नाते, कुरडवाचा पुत्र कापण्णा आणि राणी यांचा संबंध काय? कुरडवा ही राणीच्या बाबतच्या, तिच्या कामजीवनाबाबतच्या सर्जनशील कार्यात त्याला आमंत्रित करते. त्याने ज्या ठिकाणी त्याचा नांगर लिंग प्रतीक ठेवला आहे तेथून ती त्याला कामप्रेरक मुळी आणावयास सांगते. राणीच्या कल्पविश्वात जेव्हा सोन्याच्या शिंगाचा सांबर, परत शिंग लिंग प्रतीक, मी राजपुत्र आहे असं सांगतो, त्यावेळी तिच्या प्रत्यक्षदारी विशीतला कापण्णा कुरडवाला त्या जीवन चेतनेला पाठीवर घेऊन येतो. पुढे जेव्हा राणी म्हणते, मी माझ्या आईवडिलांच्या पुढ्यात झोपायची, इथं मी एकटीच, माझ्या आईवडिलांना कळवशील, माझ्या माहेरच्या घरी न्यायला सांगशील, तेव्हा कुरडवा ही दैवी माता तिला सांगते, छे छे, तू असं नाही बोलायचंस, मी तुझी सर्व प्रकारची काळजी घेईन. आणि लागलीच अरे पुत्र असे कापण्णाला आमंत्रण देते. परत ती कामप्रेरक मुळी राणीला दिल्यावर बघ तो नवरा तुझा कसा गुलाम होत होते, मग फक्त तू बोल बस, तो स्वतःला तुला माझ्या घरी घेऊन येईल असे कुरडवाने सांगताच राणी लाजते आणि कुरडवा हाकारते, पुत्र पुत्र. पुढे जेव्हा गर्भार राणी सर्पदिव्य अग्निदिव्य करायला निघते तेव्हा कुरडवा तिच्या हरवलेल्या मुलाला शोधायला तिथेच येते, म्हणते माझा मुलगा इथं आलाय. आणि अखेरीला राणी बाळाला कुशीत घेऊन नवऱ्यापाशी झोपलेली असताना, नाग तिच्या केसात आत्मविलीन झालेला असताना तिथे कुरडवाचा तिच्या हरवलेल्या मुलासाठी हाकार ऐकू येतो, मुला कुठे आहेस तू कापण्णा. या सर्व संदर्भावरून तिचा नागप्रियकर म्हणजे मध्यरात्रीच्या काळोखातील कापण्णाच काळोख का? ती गर्भार कापण्णापासून राहते, तो राणीचा मुलगा कापण्णाचा, असे प्रश्न निर्माण करणारी कुरडवा कापण्णाची राणीच्या मूळ कथेला चालना देणारी पण स्वतंत्र उपकथा राणीच्या संदर्भात वास्तवाच्या जवळचा असा नाट्यार्थ सुचवते. ही कुरडवाची उपकथा. या कथेत पुढे पुढे खूप अद्भुते आणि संदिग्ध होत न सुटणारे उखाणे घालीत आपल्याला चक्रावत राहते. त्या उखाण्यांची उकल कथा सांगते तशी या राणीच्या कथेबाहेर स्वतंत्रपणे करावे लागेल. राणीच्या कथेपुरता कुरडवाचा पाठपुरावा एकदाच करावायचा. तुला तो मिठ्या मारायला लागेल अशी राणीबाबतची आश्वासक कामगिरी पार पाडून तिच्या प्रीतियुक्त सर्जनशील शरीरबंधाला आशीर्वाद देऊन ती बाहेर पडते. तिचं कधी विहिरीतून तर कधी स्मशानातून तरंगत बाहेर पडणारे, वादळ वाऱ्याने तिच्या घराचे छप्पर हादरवणारे, तिच्या पुत्राला हसून हाताने बोलवणारे, कुणी अज्ञात मोहिविनी यक्षिणी नागस्त्री त्याला तिच्यापासून हिरावून नेते आणि ती राणीच्या पोटातील बाळ, कुशीतील बाळ असेल तेथे स्वतःच्या पुत्राच्या नावाने हाका मारीत वेडीपिशी होऊन भटकत राहते. जीवन जगण्याची उत्कट चेतना देणारी ती कामोत्सुकता, उत्कट जीवनासक्ती, सर्जनशीलता सर्व काही राणीला देते आणि ती रीती होते.
आणि लागलेच तिला उमगते, आता आपले अवघे सर्वस्व गोठून गेले आहे. कुणा अज्ञात अकल्पित शक्तीने तिचे सर्वस्व हिरावून नेलेले आहे आणि तिच्या कपाळी शिल्लक राहते आपल्या अस्तित्वाबाहेरील सर्जन स्वप्नाच्या भोवती वेडेपिसे होऊन भटकत राहणे. भविष्याचे भान नसणाऱ्या या अंध जीवनोत्सुक जीवनासक्तीच्या वाट्याला अखेरीला येते हे असे येते. इथं तिसरा भाग संपतोय. चौथा भाग नागमंडल कलापूर्ण नाट्यरचना यापासून आपण सुरू करू. धन्यवाद.